डॉक्टर संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड सांगू इच्छिते की दरवर्षीप्रमाणे माळेगाव यात्रा ह्याही वर्षी आपल्या 28 डिसेंबरपासून चालू होत आहे. तर त्यासाठी आपण 128 कर्मचारी आपण त्यामध्ये अपॉइंट केले आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, सिस्टर्स आहेत, आपल्या MPW आहेत, ANM आहेत, आरोग्य सहाय्यिका, सहाय्यक आहेत, स्टाफ नर्स आहेत. हे आपण त्या जवळच्या उपकेंद्रामध्ये PSC मध्ये आपण अपॉइंट केलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे 6 ठिकाणी आपण OPD बेसवर सेवा देणार आहोत. उपकेंद्राच्या ठिकाणी आणि आरोग्य दवाखान्याच्या ठिकाणी आपण OPD आणि IPD दोन्ही सेवा देणार आहोत. बाकीच्या ठिकाणी देवळाच्या बाहेरील आपल्याला किंवा पोलीस चौकी आहे, पशुवैद्यकीय तपास पशुवैद्यकीय शिबिर पशुवैद्यकीय एरिया आहे, त्या ठिकाणी आपण एक तपासणी ठेवतो आणि जे आपण गावात एंट्री करताना कॉर्नरवर एक आपल्या वैद्यकीय सेवा देतो. असं आपण 6 ठिकाणी करत आहोत. आणि ह्या वर्षी आपण एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेत आहे की महिला आरोग्य तपासणी. तर थोडंसं बऱ्यापैकी आपल्या महिला टेस्टिंग करण्यासाठी थोडं मागे पुढे करत असतात की किंवा आपल्या आरोग्याकडे थोडं दुर्लक्ष करतात. मग त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल ह्या दिवशी आदरणीय कलेक्टर सर आणि आदरणीय CO मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण महिला आरोग्य शिबिर घेत आहोत. त्यामध्ये महिलांची पूर्ण तपासणी होईल, रक्ताची तपासणी होईल. त्याच्यानंतर महिलांचे छातीचा कॅन्सर असेल, पिशवीचा कॅन्सर असेल किंवा आपल्याला डायबिटिक आहे किंवा हायपरटेन्शन याची काही तपासणी आपण महिलांची पूर्णपणे आरोग्याची तपासणी करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये जर काही फॉल्ट वाटला किंवा रेफर असेल तर रेफर आपण GMC नांदेड आणि नांदेड सिव्हिलला आपण त्यांना रेफर करणार किंवा वुमन्स हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपण त्यांना रेफर करणार. आणखीन एक आपल्या ह्या OPD आणि IPD सेंटरबरोबर आपण एक की मोबाईल टीम म्हणजे मोबाईल टीम त्यांच्या बाईकवरती आपले आमचे MPW आणि CHO हे स्वतः त्या बाईकवर स्वतः फिरतील. त्या ठिकाणी काही लोकांना इंजुरी असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काही त्यांना किरकोळ औषधोपचार असेल तर त्या ठिकाणी ते आपली मंडळी देतील. आपण जर तसं माळेगाव पाहिलं तर आपला 5 किलोमीटरचा एरिया येतो. जिथून आपल्याला नेहरू नगरमध्ये येत असतील किंवा ह्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या एरियामध्ये येतील समजा गंगाखेडचा एरिया आहे किंवा माळेगावचा अंदर जाणारा एरिया आहे, लातूरचा एरिया आहे, त्या 5 ठिकाणी 5 रस्त्यावर आपली ही टीम त्या ठिकाणी असेल. त्याच्यावर आपण औषधोपचार दिलेला आहे. आणि तसंच आपल्याला यात्रेमध्ये डॉग बाईट असतील, कुत्रं चावणारे असतील किंवा स्नेक बाईटचे काही पेशंट असेल ते आपण औषध साठा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपण 9 ॲम्ब्युलन्स घेतो. 9 ॲम्ब्युलन्स म्हणजे आपल्या 6 ठिकाणी 6 आपल्या ॲम्ब्युलन्स थांबतील जिथं आपली OPD बेस आहे. आणि 3 जे आपले 108चा ॲम्ब्युलन्स आहे ते लातूर हायवेला आपण ठेवणार आहोत आणि नांदेड हायवेला एक आपली ॲम्ब्युलन्स असेल. दुसरी की पोलीस चौकी जिथे आहे त्यांना इमर्जन्सी ॲक्सिडेंट वगैरे झाला त्यांना गरजेला त्या ठिकाणी आपण 108ची गाडी ठेवत आहोत. हे ॲम्ब्युलन्स आहेत आणि आपल्याला जेवढं आपला औषध साठा भरपूर आहे, औषध साठ्याचा प्रॉब्लेम नाही. आणि जे आपल्याला पाणी शुद्ध करण्याचे यंत्र आहेत म्हणजे टाकी असले आपल्या पाण्याच्या 4-5 तिथं पाण्याच्या टाकी आहेत किंवा बोर आहेत किंवा टँकर आहेत. त्या ठिकाणी पण आपले आरोग्य सेवक आपण अपॉइंट केलेले आहेत की ते आपले ओटी घेऊन पाणी टेस्ट बघून पिण्यास योग्य असल्यानंतरच आपण त्यांना वॉटर सप्लाय करण्यासाठी सांगणार आहोत. आणि आपली जवळजवळ तशी आदरणीय CO मॅडमच्या आणि आदरणीय कलेक्टर सरांच्या मार्गदर्शनात आपली सगळी टीम तैनात आहे. आणि ह्या वर्षी मी एक लोकांना एक आव्हान करेन की आपण जे उघड्यावरचं खाऊ नये, उघड्यावर शौचालयाला बसू नये, शौचालयाचा वापर करावा. पाणी जे पिणार ते शुद्ध पाणी KCL टाकलेलंच पाणी प्यावं आणि शिळं काही खाऊ नये ही आपली काळजी घ्यावी. आणि मी एक देवाला आव्हान करते की आपली ह्या वर्षी जर प्रत्येक वर्षीप्रमाणे पण आपली म्हाळसाने खंडोबाच्या दर्शनासाठी सगळे जे लोक येतील भाविक त्यांनी आपल्या चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा त्यांना आमची दिली जाईल. आणि यात्रेसाठी सर्वांना मी शुभेच्छा करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.